आता रेरा कायदा 2017 1 मे 2017ला महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झाली. पण याचा अर्थ महाराष्ट्रात यापूर्वी काही कायदे नव्हते का? नाही, असं अजिबात नाही. कारण महाराष्ट्र तर सर्वात पुरोगामी राज्य आहे. सगळे कायदे बऱ्याच वेळा महाराष्ट्रात पहिल्यांदा तयार होतात आणि नंतर इतर राज्यांमध्ये जातात. तर महाराष्ट्रामध्ये पहिले कायदे होतेच. 1960 साली सोसायटीचा कायदा आहे. त्याच्यानंतर 1963 साली मोफा आला, महाराष्ट्र ओनर्स फ्लॅट ओनर्स असोसिएशन. त्याच्यानंतर अपार्टमेंटचा कायदा आला 1970 साली. त्याच्यानंतर 2012ला सर्वात महत्वाचा म्हणजे गृहनिर्माण कायदा महाराष्ट्राने पास केला होता. आणि हा कायदा असा होणार होता की हा कायदा झाल्यानंतर मोफा जो आहे, महाराष्ट्र ओनर्स फ्लॅट असोसिएशन फ्लॅट ऍक्ट, तो रद्द होणार होता, तो रिपील होणार होता. म्हणजे त्याच्यात एक कलम असं होतं. परंतु हा कायदा पूर्णपणे अंमलात येण्यापूर्वीच रेरा आला. आणि रेरा आणि हा 2012चा जो गृहनिर्माण महाराष्ट्र जो कायदा आहे ह्यांच्यामध्ये अत्यंत साम्य आहे. म्हणजे जवळपास तसाच कायदा, म्हणजे महाराष्ट्राने जवळ काय पहिली एखादी त्याची प्रतिकृती तयार केली होती की काय असं म्हणता येईल. आणि सेम कायदा रेरामध्ये जवळपास आहे. त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स आहेत, परंतु एक ऑथॉरिटी तयार करणं वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये देखील होत्या. त्यामुळे झालं काय की रेराचा 92 जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की हा 2012चा तुमचा जो कायदा आहे तो आता रद्द करा. त्याप्रमाणे तो रद्द झाला. मग त्यामुळे झाली काय गंमत? त्यामुळे गंमत अशी झाली की मोफा जो आहे तो तसाच राहिला. कारण मोफा 2012 मुळे रिपील होणार होता, परंतु 2012चाच कायदा रिपील झाल्यामुळे मोफा तसा झाला. त्यामुळे आता आपल्याकडे कोणते कायदे आहेत? मोफा आहे 1963चा, 1970चा अपार्टमेंट ऍक्ट आहे आणि आता रेरा ऍक्टही आहे. असे तिन्ही कायदे चालतात आणि ग्राहक त्याप्रमाणे कुठच्याही कायद्याचा तो त्यांना जसा फायदा असेल तर त्याप्रमाणे ते काम करू शकतात. म्हणजे तिन्ही कायदे सध्या चालू आहेत. पण आता तुम्ही म्हणाल की हे जर 3 कायदे आहेत तर ह्याच्यामध्ये आणि रेरामध्ये काय विशेष काय फरक काय? म्हणजे मग हे जर होते तर मग तो त्याच्यात काहीतरी मॉडिफिकेशन करायला पाहिजे होतं, अमेंडमेंट करायला पाहिजे. हा का आला त्याच्यामध्ये? तर ह्याला कारण असं आहे की सगळ्यात मोठा फरक रेराचा हा आहे की रेरा एकाच वेळी 2 जबाबदाऱ्या पार पाडत असतात. इतर सर्व कायदे काय करतात? इतर सर्व कायदे ऍडज्युडिकेशनची भूमिका पार पाडतात. म्हणजे तुमची तक्रार असते, ग्राहक माझ्याकडे येतो, तक्रार करतो एखाद्या बिल्डरची, त्याप्रमाणे आपण त्याला नोटीस काढतो, समन्स काढतो, तो हजर राहतो, तो त्याची बाजू मांडतो आणि त्याप्रमाणे दोन्ही बाजू बघून ते निर्णय घेतला जातो. परंतु रेरामध्ये तसं नाही. रेरामध्ये सर्वात मोठा महत्वाचा फरक हा आहे की रेरा दुहेरी भूमिका करतं. दुहेरी भूमिका म्हणजे कशी? एकाच छत्राखाली रेरा रेग्युलेटर पण आहे आणखी रेरा ऍडज्युडिकेटर पण आहे. आता रेग्युलेटर कसं आहे तर रेरा कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की सगळ्या प्रोजेक्टना, जे जे प्रोजेक्ट तुमच्या राज्यामध्ये चालू आहे त्या सगळ्या प्रोजेक्टना महारेराकडे जाऊन, म्हणजे आता महाराष्ट्राचा रेरा म्हणजे तो महारेरा, त्या महारेराकडे जाऊन रजिस्टर करणं हे कंपल्सरी आहे. आणि कंपल्सरी आहे कसं आहे? कारण जर ते तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला कुठेही तुमचा फ्लॅट विकता येणार नाही, ऍडव्हर्टाईज करता येणार नाही, तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा होणार नाही. कारण त्या ऑफिस देखील तुम्हाला पहिल्यांदा विचारेल की रेराचा नंबर आहे का, रेरा रजिस्ट्रेशन तुमचं आहे का. म्हणजे होतं काय की ही जी सगळी माहिती आहे जी मी आता पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेन, तर ही जी सगळी त्या प्रोजेक्टची जी माहिती आहे सगळी, कोण प्रोजेक्ट, कोण आहे प्रमोटर, कधी त्याने रजिस्टर केला, कधी त्याचं फायनल डेट आहे, इतर काही सगळे डॉक्युमेंट, ही सगळी जी माहिती ज्याला आपण इन्फॉर्मेशन असिमेट्री म्हणत होतो, आधी जी माहिती उपलब्ध, ती सगळी माहिती त्याला रजिस्ट्रेशन करताना द्यावी लागते. त्याला रजिस्ट्रेशन मिळतं आणि त्यानंतर त्याचा प्रोजेक्ट रजिस्टर होतो. आता तुम्हाला तक्रार करायची असेल तर तुम्ही त्या प्रोजेक्टचा नंबर देऊन तक्रार करता, म्हणजे माझी ह्या प्रोजेक्ट बद्दल तक्रार आहे. त्यामुळे होतं काय, त्या प्रोजेक्टची सगळी माहिती रेराकडे आपसुकच उपलब्ध असते, त्याचा फायदा होतो. म्हणून मी म्हटलं की ह्या कायद्यांमध्ये आधीच्या आणि नंतरच्या हा फार मोठा फरक आहे आणि ते फार मोठं पाऊल आहे. म्हणजे एक धोरणात्मक पाऊल म्हटलं तरी चालेल की रेग्युलेशन केल्यामुळे या सेक्टरवर पूर्णपणे आता रेग्युलेटरच्या अंडर हा सेक्टर येतो. जसं थोडक्यात म्हणता येईल की हा थोडासा अनियंत्रित सेक्टर होता. म्हणजे तसं त्याच्यावर नियंत्रण नव्हतं, थेट नियंत्रण नव्हतं. म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट काही रजिस्टर झाला पाहिजे असं काही नव्हतं. प्रत्येक जण आपापलं काम करत होता, कोणाची तक्रार आली तर कोर्टामध्ये जात होता. परंतु आता त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण आलं, त्याच्या सगळ्या गोष्टी नियंत्रणाखाली आल्या. म्हणजे त्याने काय माहिती द्यायची, प्लॅन कसे करायचे, फायनल डेट कशी पाळायची, इतर काय काय रूल्स रेग्युलेशन, दंड कसे होणार, हे सगळं त्याच्या अंतर्गत आलं. त्यामुळे काय झालं की हा रेग्युलेशन खाली असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही तक्रार केल्यावर ही सगळी बाजू तुम्हाला तिथे मांडायची गरज राहत नाही, ती आपसुकच तिथे उपलब्ध असते आणि त्या बाबीने तुम्ही प्रशासन किंवा जी ऑथॉरिटी असेल ती त्याच्यावर निर्णय घेत असते.